दिसतच नाही, सगळे सावळे दिसतात. प्रियांशू आहे तर दिसणारच ना. हो का? हो 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 हो, स्वतःची तारीफ करणं शुभम कडून शिकावं. सो वी हॅव रिच द एअरपोर्ट. आपापल्या बॅगेचा डॅमेजची व्हिडिओ वगैरे हे करून घ्या, काय कुठे डॅमेज आहे का काय अँड ऑल सगळं. 360 स्पिन. हा, टॉप व्ह्यू बोट. अजून काय? शुभमच्या चुकीमुळे आम्हाला अर्ध्या लाईनमध्ये चेकिंग करायला गेलेलो आणि आता आम्हाला रिटर्न येऊन परत सुरुवातीपासून लाईनीत जावं लागणार आहे. सगळं शुभममुळे. हा ना. ही बघ काय बोलतेय शुभम. काय बोलतेस ग? हा, तुझ्यामुळे आम्हाला. ठीक आहे, मी इथून पाठी रिटर्न जातो, तुम्ही जा बँगलोर. ते लोक हसणारच. मी इथपर्यंत पोचलेलो, ते आता आम्हाला इथून एवढं परत जावं लागणार. शेवटी दोषी ठरतो मी. हिने ठरवलं तुला. मी काय बोलले? मी काहीच नाही बोलले. हा बघ, काय म्हणतो, तुला कधीपासून लाज वाटायला लागली? हसतात बोलतात. आदिती या बॅगेत तू राहून माऊन दाखव. राशील. अरे राशील, आरामात राशील. बघायचंय तुला, ट्राय करायचंय. तू बोल. हा, ट्राय करायचंय बोल तू फक्त. आपण आत्ता ट्राय करू शकतो इन्स्टंट. ही या बॅगेत राहू शकते. सलून आरामात राह. हा, तुमच्या बॉडीचं तुम्हाला काय पडलं नाही, त्याच्या बॅगेचं पडलंय तुला. थर्ड काउंटरवरती चांगली दिसणारी मुलगी आहे म्हणून कोण म्हणणार होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये तर मला इंटरेस्ट नाही. तिकडे एक नंबर होता. तू एक नंबर. तू कुठला? तू संन्यास घेतलेस. तू पण नाही. तू कुठला नंबर? तू का कॅमेरा? तू कुठल्या ह्याच्यावर जाणार? प्रियांशीचा नंबर लागला फायनली तिच्या काउंटरवरती. फ्लाईट आहे किती? 11:25ची आणि आता वाजलेत किती? 9 वाजलेत आणि आम्ही एवढा वेळ आधी येऊन बसून आहोत. बोर्डिंग न घेता गेलाय प्रियांशी. आता त्याला देणारच नाही, त्यांच्याकडूनच परमिशन भेटले देऊ नका म्हणून. ढूंढणे दोस्त को ढूंढणे दो. वा इकडे देऊयाच नको. मजा घेऊया. चांगलाच प्रँक होणार आहे आता प्रियांशी वरती. नालायकाने घाण केली. तू का घाण केलीस? मला ते सांग. त्यांनी मागे हा, ते परत घ्यायचं असतं. त्यांनी आणि तो त्यांच्याकडेच देऊन आला. ते मला लिटरली बोलले उसको दो ही मत बोलले मला. घाईघाईत आलो. ही वस्तू कशी विसरू शकतोस? तू प्रँक फ्लॉप केलास, माझं कंटेंट घालवलंस. तू गप्प बस, बोलू नकोस अजिबात. आता इथे एअरपोर्टला आहोत म्हणून, नाही तर मी तुला सांगितलं असतं चांगलं. माझ्याकडे एवढी बॉटल भरलेली असून सुद्धा 2 बॉटल घेतल्यास ना तू, ते पण 70 रुपयाची, ते पण एवढीशी. आणि त्याचे काय कंटेंट वाचून दाखवतोय. 70 वेळा पिणार आधी. तो पैसे वसूल करतोय त्याचे 70 रुपये. काय आहे असं वेगळं? पाण्याची चव घेऊन बघ. हा, रिच फील घेतोय. अच्छा, ह्याच्यासाठी हेच ठीक आहे बोलतो. 70 रुपयाचं पाणी चव घेण्यासाठी किती तडपडतंय. फायनल सिप. हा, घेऊन बघ. हा, पी. ती बॉटल पण जपून ठेवूया. हा, पुणे टू बँगलोरला जाताना पिलेलं पाणी, अशी आठवण म्हणून. एकदा
जबाबदारी काय? अच्छा तिकडे न वॉचमॅनगिरी करायची त्याला. ए तू पण अंकुर चांगल्या माणसाला वॉचमॅनगिरी करायला सांगितलेस. हे बघ स्वतःचा बोर्डिंग पास विसरेल म्हणून त्यांनी जबाबदारी म्हणून माझ्याकडे दिलाय परत त्यांनी, आणि तू मोबाईलची जबाबदारी त्याच्यावर दिलीस. कठीण आहे तुझं. कसं मस्त तो बघ ना, असा बोलतोय जसं गर्लफ्रेंडशी बोलतोय मस्त. बघ ना. हा फुल. ही आमची आर्टिस्ट आहे आणि ही हिची आर्ट बुक. हा कलर बाहेर गेला बघायचा. आर्ट दिसत नाही. इथे फक्त 10 पैकी तुला 4 आमचा सर तो काढायचा क्रॉस मारून बाहेर गेला असता. आता 4 मिळतील. नेक्स्ट वाव, हे मस्त आहे. मार्क्स देतात बघ ना जशी काय हे आउट ऑफ पाडणार. बाई. हो ना. हा तो वाला तो फक्त असं करायचं म्हणून. लास्ट वाला आर्ट होय ठीक आहे. आता का बघत का नाही. ओ हे सही आहे. हे सही आहे. याला 11 हे आर्ट तुम्हाला नंतर बघायला भेटेल. चादर देऊ का? डायरेक्ट फरमाईश. चादर देऊ का? आली रिस्पॉन्सिबिलिटी लगेच माझ्याकडे आली आहे. माझा जीव वर खाली होत होता, तुझ्याकडे देऊन गेलेले मी. टर्न बाय टर्न एक्सपिरियन्स घेतायत आपापला. त्या सीट वरती झोपायचा. मला रोहित सरांनी एवढं घाबरवून ठेवलं माहिती. बोलतो ह्या फ्लाईट्सला खूप टर्ब्युलन्स होतो, असं तसं एवढं काय काय सांगत होता मला कॉलवरती. रोहित एकसाथ बोलू. हा एक साथ मरू बोलतो भाई. नाहीतर काय. मी ते स्वर्गात जाईल तुम्ही. तू कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करून आलास ना, तरी तुला भेटणार नाही. प्रियांशू, ही तुझी फर्स्ट फ्लाईट आहे की? अरे सेम पिंच. नाही ऍक्च्युली तुझी सलोनी फर्स्ट विंडो सीट. फर्स्ट फ्लाईट आणि विंडो सीट भेटले. बघ असं नशीब लागतं प्रियांशू. असं नशीब असावं लागतं बघ. खूप पुण्य करावं लागतं त्यासाठी. पुण्य करणाऱ्या माणसांना अशी विंडो सीट भेटते बघ. आता एक्साइटमेंट वाढली तुझी प्रियांशू. नाही अजून भाई. ते पण केवढंच आहे फक्त. एक हे फक्त चिकन अँड चीज सँडविच 600 रुपये. ते पण प्री बुक करायचं. जाऊ दे. नको आपल्याला. नको. मगासपासून येण्यासारखे फोटो काढतो आणि लहान मुलांसारखं वागतो. हा महाशय तर इथे आपटला. इथे आपटून दाखव ना परत. रिटेक तुझ्यावर नको. तुझ्यावरतीच कपाळ मोठं आहे. इफेक्ट जास्त दिसेल. का हा व्हिडिओ कॉल करतोय? करमत नाही यांना एकाच फ्लाईट मध्ये. हे पण एकत्र आले. मग तेच एकत्र आले, त्यांनीच केलं. दोघे. मारतो काय. तू पहिल्यांदा आलेस ना ट्रिपला, त्यामुळे तुला माहित नाही. पण आम्ही नेहमी जिथेही जातो ना, दरवेळी लास्ट टाइम सुद्धा ट्रेननी गोव्याला जाताना तिथे अक्षरशः लोक इरिटेट झालेले. तू सारखं काय बघताय? सारखं काय बघताय हा आमच्याकडे? अच्छा ब्लॉग कट करते बघतोस. ओके. प्रियांशू थांबलायस? पाहिजे. त्याला विचार एअर हॉस्टेस आवडली का विचार. प्रियांशू एअर हॉस्टेस आवडली? एकदम भारी बोल. काय बोलतो? पाणी घेऊन येते. पाणी घे आता. पाणी घ्यायला सांगितलं. अजून काय थोडी बोललो काय.
जस्ट सो ऑसम. परफेक्ट नाईट व्ह्यू ना. एवढ्या वरतून मी पहिल्यांदा असा व्ह्यू बघतीये. बघ ना. स्वराजचे केस एकदम हेअरस्टाईल एकदम भारी झाली आहे. बापरे. व्हॉट अ हेअरस्टाईल. व्हॉट अ हेअरस्टाईल. एक नंबर दिसतोय. बापरे. लँडिंग खतरनाक होती. प्रियांशू कसा होता मग फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स? हा. तो मागचा बघ ना, त्याच्या मागच्याचा एक्सपिरियन्स घे. आणि मागचं तर सगळ्यात मेन मागचा विंडो सीट साठी एवढं. विंडो सीट साठी एवढे किती जास्त 1000 एक्स्ट्रा घातलेत ना त्याने आपल्यापेक्षा. आणि बाईला चक्कर आली. बाईला चक्कर आली. मला टर्न घेत होता ना, असा हात पकडतो, चक्कर येते. आणि 700 रुपये एक्स्ट्रा दिला ना विंडो सीट. बापरे. बघा. आणि काय त्या विंडो सीटचा उपयोग पण नाही झाला. मी तर बाबा फुल वसूल केला. पैसे पण एक्स्ट्रा भरले ना. विंडो पण होती मस्त. विंडो मधून मून दिसत होता आणि मस्त मस्त. फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. किती वाजले? 4 वाजले ना पोचायला. झोप पण लागली आणि भूक पण लागली ना. खूप खूप. नाही पण ही कॉम्प्लिमेंट होती की पण तुला खुशी झाली की दुःख वाटलं मला ते सांग. प्रियांशू मला भूक लागली. मरू दे. यांच्या रूमची हालत बघा. लिटरली चालायचं म्हणजे विचार करून चालावं लागतं अशी हालत करून ठेवली आहे रूमची. आणि आमची रूम येऊन बघा. हवा घाणेरडा सॉक्स घेऊन बेडवरती गेला हा तर. मला टच करायची इच्छा होत नाही. बापरे. ज्याने अंघोळ पण नाही केली आहे आता इन्फेक्शन. हे वापरून इन्फेक्शन न व्हायची वार्ता करताय. तू तोंड दाखव मला. तोंड दाखव तुझं. दिवसात 2 वेळा. ओ राहू दे. आज दिवसात एकदा आंघोळ केलीस ना तरी खूप आहे. आणि तू पण. ए भाई आम्ही करतो तुम्हाला. राहू दे. आम्ही तुम्हाला सांगून करत नाही. आम्ही करतो. आता कशी रूम आवरून ठेवलेली आहे बघा. सलोनीचा कमाल आहे. आणि तुम्ही लोक बेसर. सो आम्ही फायनली पोचलोय बँगलोरला. उद्यापासून ट्रिप चालू होणार आहे. सो आय सी यू गाइज इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. हॅव अ ग्रेट डे अँड थँक्स फॉर वॉचिंग.